8:30 वाजले आणि शोना उठली. मस्ती केली दोघींनी. तिला आवरून वगैरे घेतलं. ती खेळत होती म्हणून आता स्वयंपाकाचं बघायचं बोलले म्हणून आत गेले. आता आला मोठा प्रॉब्लेम. मग आमच्या ह्यांना फोन करून विचारले. अहो बोलले की सोयाबीन आमटी भात भाकरी कर. तर सगळं तयारी करून घेतली. आमटी तेन मग झाली. घेवड्याची भाजीची तयारी केली. मग आमटी झाली. घेवड्याची भाजी पण झाली. भात ठेवले एकीकडं. भाकरी करून घेतले. मग भाकरी करताना जुन्या आठवणी जाग्या होत होत्या. आमची आई आम्हाला गरम गरम भाकरी करताना भाकरीचं मुटकं करून द्यायची. मग मी आज ते करून खाल्ले. खेळत होती म्हणून कपडे वाळत घालून आले. मग आमच्या मॅडमनी केलेला पसारा आवरत होते. तोपर्यंत तिला रिमोट मिळाला. बसली. टीव्ही लावतात. मग आम्ही दोघींनी लाडू खाल्लो. तिला नको होतं, रिमोट पाहिजे होतं म्हणून रडत होती. तिला म्हटलं बघ मामा, सगळं सोडून टाळ्या वाजवायला लागली. ती आता 1 वर्षाची आहे. तिला आम्ही काही शिकवलं नाही, काय नाही. तिचं ती सगळं देवाचं करते. ते आमच्या दोघांसाठी खूप आश्चर्य आणि तिला हे न सगळं शिकवता करते ते आमच्यासाठी खूप धक्का होतं. तिचं मामांवरचं प्रेम बघून असं वाटत होतं की मामांचीच लीला आहे. कारण जे बघणाऱ्यांना जितकं सोपं वाटतं ना, ते आमच्यासाठी सोपं नव्हतं. अक्षरशः काटा आला बघताना. कारण की जेव्हा आपल्या लहान मुलाला शिकवतो तेव्हा आपल्याला खूप आनंद होतो. न शिकवता जे तिनं केलं ते चमत्कार वाटलं. मग आमचा आजचा दिवस असा गेला. सर्वांना जय बाळूमामा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.